तुम्हाला दिसत असेल हे खड्डे, हे मी ज्यावेळी इथं आलोय, ज्यावेळेस मी नागरिकांशी चर्चा करतोय तर नागरिक मला सांगतात की या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी कामं झालेलं नाहीये. मी ज्यावेळेस नगरसेवक येईल ना ते पुढच्या 85 लोकांना आहे ना प्रभाग क्रमांक 1 हा शहरात 1 नंबर प्रभाग म्हणजे त्या नागरिक सुविधा असतील तर इतर सुविधा असतील त्या सुविधा ह्या प्रभाग क्रमांक 1 ला लागल्या जातील. नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार विकास भाऊ साने आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊ. सर्वात आधी त्यांचा परिसर विचारूया. माझं नाव विकास नामदेव साने, चिखली, मोरवस्ती, तामणे वस्ती, नेत्रे वस्ती, चिखलेगाव, पाटीलनगर, रामदासनगर, सोनेन वस्ती, शालेय वस्ती व इतर सोसायटीवर असा संपूर्ण आमचा हा भाग आहे. तर या भागामध्ये आता मी जो माझा प्रचार चाललाय हा ही श्रीराम सोसायटी. तर या श्रीराम सोसायटीमध्ये आम्ही आता 6 वाजल्यापासून प्रचार करतोय. मी येता जाता पाहतोय, आता हे पहा तुम्हाला दिसत असेल हे खड्डे, हे मी ज्यावेळी इथं आलोय, ज्यावेळेस मी नागरिकांशी चर्चा करतोय तर नागरिक मला सांगतात की या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी कामं झालेलं नाहीये. आणि असं असताना की म्हणजे फक्त रोडचा विषय नाहीये तर इथे लाईटचे डीपी, छोटे छोटे डीपी असतात ते रस्त्यामध्ये त्या डीपीचे झाकणं होत नाही, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामुळे अजून पंचवार्षिकमध्ये एकही काम झालेलं नाही आणि चांगल्या प्रकारे झालेलं नाही. कुठलाच नाही. तुम्ही एकही रस्ता आहे ना, कुठलाही रस्ता बघा, सगळ्या रस्त्यांना खड्डे होते. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर अंगणवाडी रोड होतं मोर वस्तीमध्ये, त्या ठिकाणी प्रचंड, आता जसं पाहिलं तुम्ही असे प्रचंड मोठे मोठे खड्डे होते. त्या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी म्हणजे मी त्याचं निवेदन दिलं, त्यानंतर महापालिकेचे प्रशासनाने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. पण मी त्या ठिकाणी त्यांना खड्डे बुजवून दिले. त्यांना हाय अशा गाड्या माघारी पाठवल्या. मला पाहिजे तर रोड करूनच पाहिजे, तसा मला खड्डे बिड्ड्याचं असं नको आहे. आता काय होतंय, काही लोक या ठिकाणी जे इच्छुक आहेत, जे पूर्वी नगरसेवक सुद्धा झालेले, ते खड्डे भरण्याच्या कामाला म्हणजे मला वाईट वाटतं. अरे खड्डे भरण्याचं तुम्ही जे रोड डांबरीकरण या ठिकाणी एवढा मोठा टॅक्स आपण देतोय आणि टॅक्स देता तुम्ही जर खड्डे भरण्याचं काम करत असेल म्हणजे तुम्ही समजून घ्या, मला कुणाचा नामोल्लेख करायचा नाही किंवा कुणाला नावं ठेवायची नाही, परंतु आपण कोणत्या लेवलने काम केलं पाहिजे ना. आणि खड्डे बुजवताना तुम्ही ते जाऊन फोटो काढताय, हे काम आहे तुमचं. आणि या ठिकाणी हा जर परिसर पाहिला तुम्ही रोडच्या पलीकडे, हा जो रोड आहे ह्या रोडच्या पलीकडे जा, तुम्हाला प्राधिकारी लागतं. तो एरिया बघा, हा एरिया बघा, जमीन आसमानचा फरक आहे. आणि मग असं असताना तुम्ही एवढ्या वर्षी या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे, इथलं तुम्ही स्थान तुम्ही कसं केलं पाहिजे. आणि इथं ठीक आहे तुम्ही नका काय करू, रोड आडवायचं पण काम करते एका व्यक्ती म्हणून. म्हणजे इथं श्रीराम साहेब अशा अनेक सोसायटी आहेत की ते तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. म्हणजे हे जे चाललंय हे कितपत तुम्ही समजून घ्या. अजून प्रभाग क्रमांक 1 हा खड्डेमुक्त झालेला नाहीये. तर विकास भाऊ यांचं विजन असणार आहे की खड्डेमुक्त प्रभाग. माझं विजन खूप मोठं आहे, हे एकदम फटकन मी सांगण्यात नाही. कारण काय आलंय त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेले, गाड्या थांबलेले आहेत. मी एवढंच सांगणार, माझं विजन असं आहे. आमचा प्रभाग क्रमांक काय सांगा? प्रभाग क्रमांक 1 आहे ना. शहरामध्ये प्रभाग क्रमांक बोला तुम्ही काय? 1. माझं विजन असं असणार आहे की शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आहे ना, हे म्हणजे लोकांनी नाही 1 नंबर विचारणार. मी जे नगरसेवक येईल ना ते पुढच्या 85 लोकांना आहे ना प्रभाग क्रमांक 1 हा शहरात 1 नंबर प्रभाग म्हणजे त्या सुविधा आहे, नागरिक सुविधा असतील किंवा इतर सुविधा असतील, त्या सुविधा ह्या प्रभाग क्रमांक 1 ला लागल्या जातील. एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि माझं विजन आहे ते मी तुम्हाला 4 दिवसामध्ये सगळं तुम्हाला ते चित्र स्पष्ट होईल.